अमेय राणे यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आता अखेरीस मराठा आंदोलकांनी हे आपलं आंदोलन मागे घेण्याचं ठरवलंय। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी वाशीत तशी घोषणा केली आहे की काल रात्री उशिरा जी बैठक पार पडली त्यात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत। मी सध्या आझाद मैदानात आहे, कारण की आज आझाद मैदानात आता हे आंदोलक आल्या पावली आता परत निघाले आहेत, कारण की त्यांच्या या लढ्याला मोठं यश मिळालंय। माझ्यासोबत हे तमाम मराठा बांधव आहेत जे आता ज्या आपापल्या गावात आले तिथून परत निघतात। तुम्ही कुठून आलात आणि आता काय भावना आहेत या राज्य सरकारच्या आश्वासनानंतर? आम्ही हिंगोली जिल्ह्यावरून मराठवाड्यातून आलेले आहेत। या ठिकाणी जे मनोजदादा जरांगे एक असं रसायन आहे की आम्हाला अजूनही शाश्वती आहेत, मराठ्यांना पूर्ण न्याय देईपर्यंत मनोजदादा हे मागे हटणार नाहीत आणि म्हणून आम्ही आझाद मैदान सोडत नाहीत। आपली जी भावना आहे, फक्त आम्हाला मनोजदादांनी तिकडे वाशीला बोलवलेलं आहे, त्या सभेसाठी तिकडे जातोय आणि मनोजदादा जर परत पुन्हा म्हणले की आपली ही लढाई आहे, जनतेच्या समोर सांगणार आहेत अध्यादेश वाचून आणि त्यांच्यानुसारच आम्ही पुढील निर्णय घेणार आहेत। आम्ही मांगा हटणारे मराठे नाहीत, आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत। मी पडतालुक्यात आलोय, पण मला एक आशीर्वाद होता आमचं संस्थान नारायणगडच्या महाराजांनी सांगितलं होतं की आपलं आरक्षण 100% मिळणारच आहे, अशी शब्द घोषित केली शिवाजी महाराज संस्थान नारायणगड यांनी। ती ही क्लिअर झाली आणि त्यांनी ह्या जरांगे पाटलांनी साथ दिली, दोघांच्या साथाने विजय कुठून आलात? काय दादांनी जो आम्हाला आदेश दादा देतील ते आम्ही पूर्ण करू। आझाद मैदानावरून फक्त आम्हाला तिथं बोलवलं, दादा अध्यादेश वाचून आम्हाला अध्यादेशामध्ये आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत आणि खरंच शासनानं भूलताप दिली का खरंच ती मान्य केलं हे पाहून दादा जे आम्हाला आदेश देतील हे आमच्या सर्व मराठा समाजाला श्रीवंत असेल। मनोज जरांगे यांनी जे आश्वासन दिलंय की ज्या आपल्या मागण्या होत्या समाजाच्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानुसार मनोज जरांगे यांच्या हाकेला साथ देत आता हे तमाम जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानाहून वाशी सभेच्या दिशेने निघालेले आहेत। त्यामुळे खरोखरच या लढ्याला एक सुरू होण्याआधीच खरं तर हा लढा यशस्वी ठरला असं म्हणावे लागेल, कारण की मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येऊ देणार नाही हे जे राज्य सरकारनं आश्वासन दिलं होतं ते कुठेतरी पूर्ण झालेलं इथं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित कदमसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची।